नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन समोर नागराजचा पाठलाग करत असताना सचिनबद्दल भयानक सत्य येऊन उभा राहिलेला आहे आणि त्याचमुळे आता काय करावं हे आता सचिनला बघितल्यानंतर अर्जुनला अजिबात कळत नाहीये, परंतु अर्जुन हा काही करून आता सचिनला कसा धडा शिकवणार आहे। त्याच प्रकारे आता घरात तो सगळ्यांसमोर सचिनच सगळं खरं आणल्यानंतर तर कशा प्रकारे घरातले सगळे व्यक्ती सचिनला घराबाहेर हकलतात आणि अस्मिता त्याला डिव्होर्स देणार। त्याचप्रमाणे आता इथे प्रिया ही जेव्हा नागराजला भेटायला निघणार आहे त्याच वेळेला प्रियावरती डाऊट घेत असलेला अश्विन हा कशा प्रकारे आता तिचा पाठलाग करणार आहे आणि प्रियाचा पाठलाग केल्यानंतर एक भयानक असं सत्य आता त्याच्या समोर येणार आहे, ते म्हणजे की प्रिया ही नागराज सोबत राहून तिने महिपतला किडनप केला आहे। आता हे सगळं जेव्हा घडणार तेव्हा नेमकं काय होणार आहे हे सगळ्या आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की साक्षी ही अर्जुनला बघितल्यामुळे गाडीत जाऊन बसलेली आहे आणि ती फोन करत आहे साक्षी सारखी सचिनला, कारण की सचिनला लवकरात लवकर बोलून तिथून निस्तायच प्लॅनिंग तिचं आहे। परंतु सचिन जेव्हा बाहेर पडत असतो त्याच वेळेला सचिनला अर्जुन कॉल करू लागतो आणि त्याला म्हणू लागतो की हा फोन का करतोय सारखा। आता इरिटेड होऊन तो फोन कट न करता सचिन तिकडून निघून जाणार तेवढ्यातच बरोबर अर्जुन त्याला घेरतो आणि अर्जुन पकडून त्याला म्हणतो की हे काय चाललंय काय तुझं। तेव्हा आता सचिन म्हणतो की अर्जुन तू इथे काय करतोस। त्यावर मग अर्जुन म्हणतो की इथे काय करतोस म्हणजे सचिन हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे होता की तू इथे काय करतोयस। अरे तुला काही कळते की नाही, म्हणजे तू मला सांगितलंस की तू चेन्नईला आहेस, मग इथे तुझं काय सुरू आहे। त्यावेळेला तो म्हणतो की हो अरे मी एका कामासाठी इथे आलो होतो। ऍक्च्युली काय झालं ना की माझा क्लायंट इथे येणार होता या हॉटेलमध्ये आणि मी ना सगळ्यांना सरप्राईज देणार होतो। ऍक्च्युली म्हणजे कसं आहे, मला अस्मीला सरप्राईज द्यायचं होतं। मी या हॉटेलमध्ये माझ्या क्लायंटला भेटल्यानंतर आपल्या थेट घरीच येणार होतो, त्यामुळे असं म्हणून तो सगळी सारवासारव करू लागतो। आता त्याच हे बोलणं ऐकल्यानंतर लगेच अर्जुन चिडतो आणि म्हणतो की एक मिनिट प्लीज सचिन, खोट बोलू नकोस। या वेळेच्या अगोदरही कित्येकदा खोट बोलून तू आम्हा सगळ्यांना गुंडाळेस, त्यामुळे आता खरं काय ते सांग। त्यावर सचिन म्हणतो की अरे हो खरंच बोलत आहे मी अर्जुन, अरे खरंच सांगतो, मी खोट नाही सांगत आहे, मी खरंच येणार होतो घरी भेटायला। त्यावेळेला मग आता अर्जुन भयंकर चिडतो आणि म्हणतो की काय तुझा क्लायंट मुलगा होता की मुलगी। तेव्हा मग तो म्हणतो की अग हो, मुलगाच होता, माझा क्लायंट म्हणजे एक जेंट्स होता। तेव्हा अर्जुन त्याच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो की काय जेंट्स क्लायंट होता, मला सांग की जेंट्स क्लायंट हे साडी वगैरे वेअर करतात आणि त्याचप्रमाणे तू त्या क्लायंटच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतास, तिच्या गालावर किस देण्याचा प्रयत्न करत होतास, हे सगळं क्लायंट सोबत वागता का तुम्ही, असं म्हटल्यावर आता तिथे त्याची बोलतीच बंद होते। आता सचिनच्या लक्षात येतं की अर्जुनने सगळं काही त्याचं पाहिलेलं आहे, म्हणूनच आता त्यावेळेला अर्जुन त्याच्याकडे चिडून बघून विचारतो की बोल ना, आता का बोलती बंद झाली तुझी, आता का तू स्पीचलेस झालास, बोल। तेव्हा आता सचिन म्हणतो की हे बघ अर्जुन प्लीज थोडा तू शांत हो, आय नो तुला काहीतरी गैरसमज झाला असेल, मी ते सगळं सॉल्व्ह करेन, ओके प्लीज तू असं करू नको। तेव्हा मग असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो की डोंट डेअर टू टॉक विथ मी लाईक्स, कळले, हे बघ तू खूप मोठी चूक केली आहेस आणि अस्मिताई बरोबर तू खूप मोठा फ्रॉड केला आहेस। तुला कळतं आम्ही सगळी फॅमिली तुझ्यावर किती विश्वास ठेवत होतो, अस्मिताई बिचारी तुझ्यावर किती प्रेम करते आणि त्याचबरोबर तुला एक कळत नाही की तिच्या पोटात तुझं बाळ वाळते, डॅमिट, आणि तू असं कसं वागू शकतो, तुला हे करताना काहीच लाज कशी वाटली नाही। सचिन म्हणतो की हे बघ अर्जुन प्लीज तू काहीतरी चुकीचा गैरसमज करशील
आणि घरी जाऊन तेच तू अस्मिताला बोलशील आणि त्यामुळे तिला त्रास होऊ शकतो. तुला हे पण माहीत आहे की अस्मिताची कंडिशन थोडी क्रिटिकल आहे, म्हणजे प्रेग्नन्सी बद्दल काय कंडिशन आहे तुला माहिती आहे. त्यामुळेच आईने तीच डोहाय जेवण वगैरे सगळं काही उरकून टाकलंय. म्हणून प्लीज तू उगीचच नको ते गोष्ट घरी जाऊन सांगू नको, जेणेकरून अस्मिताला किंवा त्या बाळाला काही त्रास होईल आणि मला ते बघवणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की अच्छा, म्हणजे तुला बाळाची काळजी आहे, अस्मिताईची काळजी आहे. मग हे असं वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही? सांग मला, हे चुकीचं का वागलस? तू मला आजपर्यंत अस्मिताई म्हणत होती, म्हणजे तसं ती साहिलीला पण सांगत होती की सचिन फसवतोय, परंतु आम्ही तिच्यावर विश्वास नाही ठेवला. आम्ही असं समजलं की तिचे प्रेग्नन्सचे मूड स्विंग्स असतील, त्यामुळे हे सगळं घडत असेल. पण नाही, आता आम्हाला कळतंय की ती बरोबर बोलत होती. तू तिला रिअली फसवतोयस. त्यावेळेला सचिन सारवासारव करत असतो. साक्षी म्हणते की काय झालंय? सचिनला जवळजवळ 5 मिनिटाच्या वर उलटून गेलेत, तरीही हा अजून आला कसा नाहीये बाहेर. जर इथे त्या अर्जुनने मला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल म्हणून. आता साक्षी ही त्याला फोन करते आणि त्याला म्हणत असते की अरे सचिन, कुठे आहेस तू? तेव्हा बरोबर सचिनचा फोन अर्जुन हातात घेतो आणि म्हणतो की ही कोण आहे? आणि त्याच वेळेला फोन हातात घेतल्यानंतर त्याला समोर फोटो दिसतो, तो म्हणजे साक्षीचा. आता साक्षी आणि सचिन दोघांचाही तो प्रोफाईल फोटो असतो. आता तो फोटो पाहिल्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर आणि तो फोटो पाहिला वर अर्जुन बघतच राहतो, कारण की त्याला या अगोदर तो फोटो बघितल्यासारखा झालेला असतो. आता अर्जुन त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो की बोल ना, कोण आहे ती? आता तुझ्या बरोबर होती, तिच्याच आहे ना हा फोन? तिनेच फोन केलाय ना तुला? तेव्हा मग आता समोरूनच तो बोलतो की तिला तिथेच थांबायला सांग, फी मिनिट्स. त्याच वेळेला मग सचिन बोलतो की हे बघ, मी समीरा लगेचच येतो, फक्त मला 5 मिनिट्स दे, आणि तो फोन कट करून टाकतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हा चेहरा ना मी कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय, ओळखीचा आहे हा माझा चेहरा, असं म्हणून आता अर्जुन त्याच टेन्शनमध्ये असतो. सचिन त्याला म्हणतो की हे बघ अर्जुन, प्लीज, म्हणजे समजून घे, माझ्याकडून चूक झाली, मी नक्की पुन्हा असं कधीच करणार नाही. आय एम व्हेरी सॉरी. मी अस्मी किंवा आपल्या घरच्यांसोबत पुन्हा असं कधी वागणार नाही. तेव्हा सचिनला तो म्हणतो की 1 मिनिट, इथून पुढे हा शब्द कधी उच्चारायचा नाही. माझ्या अस्मी ताईचा किंवा आमच्या घरच्यांचा उल्लेख पुन्हा कधी तू करायचा नाही. आता सचिनवरती तो खूपच चिडलेला असतो. त्याचबरोबर इथे आता प्रिया ही टेन्शनमध्ये असते. ती नागराज बरोबर बोललेली तर असते की उद्या तुम्हाला मी एका जागी येऊन भेटते, तिथे भेटल्यानंतर आपण पुढच्या महिप्तला कसं अडकवायचं ते डिस्कशन करूया. तर त्याचबरोबर नागराज देखील, म्हणजे ज्या ठिकाणी अगोदर महिप्तला लपवलेलं होतं त्याच ठिकाणी तो त्याला आता भेटायला तयार झालेला असतो. मग आता इथे अश्विन हा प्रियाला म्हणतो की काय झाले, आता तू कुठे निघालीस? त्यावर ती म्हणते की मला जरा ना आईला जाऊन भेटायचं, म्हणजे ना सुमन काकूची तब्येत जरा खराब आहे असं ती सांगत होती, त्यामुळे मला जाऊन प्लीज जरा तिला भेटता येईल का? म्हणजे मी जाऊ का? तेव्हा अश्विन म्हणतो की हे बघ, मी तुला कधीही नाही म्हटलेलोय तन्वी, तू जा, परंतु प्लीज मला कधीही खोट बोलून जाऊ नको, इतकंच मला हवं आहे, बाकी काही नाही. तेव्हा अश्विन थके सो मच असं म्हणून त्याच्याच या जवळ जात त्याला थक्यू बोलत प्रिया तिथून निघते. त्यावेळेला आता तन्वी तिथून निघत असताना अश्विनने मनातूनच ठरवलेलं असतं की आज काहीही करून तन्वीचा पाठलाग करायचा, कारण की या अगोदर नागराज काकाचा तिला कॉल आलेला, पण नागराज काकाने तिला का कॉल केला असेल? हा कॉल तर प्रतिमहत्याचा यायला हवा होता, असं अश्विनच्या मनात जरासा डाऊट येत असतो. तर इथे साक्षी ही बाहेरच उभी असते आणि साक्षी विचार करत असते की नक्की काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे, आणि म्हणूनच ती तिथून सचिनसाठी न थांबता पळालेली असते. तर त्याचबरोबर इथे आता सचिनला न थांबता ती निघून जाते आणि प्रिया मात्र इथे भेटण्यासाठी
म्हणजेच नागराजला भेटण्यासाठी निघालेली असते. त्याच वेळेला इथे आता तिच्या मागोमागच अश्विन असतो. तिला जराशी सुणुकला लागू देता अश्विन तिचा पाठला करत असतो. तर प्रिया आणि नागराज दोघजणही बाहेर एका ठिकाणी भेटतात आणि ज्या ठिकाणी अगोदर महिप्तला किडनप केले होते तिथेच ते दोघेही भेटतात. अश्विन चोरून त्यांच्यावर नजर ठेवून असतो. प्रिया ही नागराजला म्हणत असते की नागराज काका मला सांगा की तुम्ही आता महिप्तला कुठे ठेवले. तेव्हा नागराज म्हणतो की हे बघ मला उघडचे. फालतू प्रश्न तू विचारू नकोस. जे काही मेन आहे तो मुद्दा तुम्हाला सांग. त्यावेळेला ती आता त्याला सांगत असते की तुम्हाला भीती वाटते ना. महिप्त सगळं तुमच्याबद्दल सांगेल, पण काळजी करू नका. आपण एक काम करूया, आपण त्याला ना कायमची बोलती बंद करूया. त्याची लेक साक्षी जिवंत आहे हे आपल्याला माहिती आहे ना. याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचा. महिप्तला सांगायचं की जर तू आमच्या विरोधात कुठे तोंड उघडले तर मात्र साक्षी जिवंत राहणार नाही, किंवा साक्षीला आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ. म्हणजे पोलिसांसमोर तिचं सगळं काही खरोखर सांगून टाकायचं. अशीच धमकी आपण महिप्तला देऊया. तेव्हा मग आता नागराज म्हणतो की तुला असं वाटतंय प्रिया की त्यावरून महिप्त ऐकेल. त्याच्या अगोदरच जर त्याने आपल्याला मारलं तर काय करशील. आता प्रिया म्हणते की काका मग आपण करायचं तरी काय. ही टांगती तलवार किती दिवस तुम्ही डोक्यावर घेणारच सांगा ना. अहो तुम्हाला घरात तो वकील किल्लेदार किंवा तुमची बायको सुमन काकू हे तर प्रश्न विचारतच असेल ना. मग तुम्ही नेमकं काय करणार आहात सांगा मला. तेव्हा आता नागराजला तिचं म्हणणं पटतं. नागराज म्हणतो की बरं ठीक आहे, आपण जाऊया आणि मग महिप्तशी बोलूया याबद्दल. प्रिया आता म्हणते की बरं चला, तुम्ही आता माझ्याच गाडीत बसा, आपण जाऊन बघूया नेमकं काय आहे ते. तेव्हा असं म्हणून आता अश्विन हे सगळं करत असताना बरोबर त्यांचा पाठला करत असतो आणि ते ज्या ठिकाणी बाहेर उतरतात त्याच ठिकाणी बरोबर अश्विन जातो आणि मग तिला तो प्रश्न विचारतो की हे काय आहे. म्हणजे तू मला म्हणाली होतीस की तू प्रतिमा हत्याकडे जातेस, मग इथे काय आलीयस भेटायला. नक्की काय प्रकार आहे ते पाहता प्रिया घाबरते आणि घाबरून ती लगेच अश्विनच्या पायाशी जाते आणि म्हणते की अश्विन प्लीज तू काही आता न काही ऐकताच कन्क्लुजनवर जाऊ नको. अश्विन म्हणतो की मला सगळं समजलंय तन्वी, तुझं काय सुरू आहे. अगं तू इथे आलीयस ते म्हणजे त्या महिप्तसाठी, आणि महिप्तला नागराज काका तू किडनप करून ठेवलेस. हा सगळा काय प्रकार आहे मला ना काहीच कळत नाहीये. तुम्ही दोघेही काय करताय. त्यावेळेला इथे आता सगळं होत असताना प्रिया म्हणते की प्लीज अश्विन ऐक माझं, असं करू नकोस. अश्विन म्हणतो की नाही बस झाल, हे सगळं मला आता समजलंय की नागराज काका महिप्तला तू पाठीशी घातलं होच आणि इतक्या सगळ्या गोष्टीनंतर तू तन्वी ह्याला साथ देतेस. आणि त्याचप्रमाणे 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला नागराज काका त्याची सुपारी तू दिली होतीस महिप्तला. हे सगळं आता मला समजलेत. याशिवाय त्याची मुलगी साक्षी ही पण जिवंत आहे. अरे हे नक्की काय प्रकार आहे सगळा. असं नागराज आता त्याला नागराजला तो विचारत असतो. आता नागराजला नाईलाज होत असतो. तो म्हणतो की कदाचित आता हा अश्विन पण काहीतरी तोंड उघडेल, नक्की काहीतरी करेल. म्हणूनच आता प्रिया ही विचार करते की हे बघ अश्विन प्लीज असं काहीही चुकीचं भागायला जाऊन नको. नागराज म्हणतो की अश्विन हे बघ प्लीज असं करू नकोस, कळलं ना. तू आमच्यासाठी महत्वाचं आहेस, त्यामुळे असं काही घरी जाऊन तुला सांगायचं नाहीये. तेव्हा अश्विन म्हणतो की काका का काय नाही सांगायचं. मी हे सगळं तुला समजते का. अरे ह्या तन्वीला एक खोट लपवण्यासाठी ती किती खोट बोलत राहिली. आज तिला मी पकडलं, त्यानंतर पुन्हा मला खोटं सांगते की मी घरी जायला आले, पण ती भेटायला तुला आले होते. मग नक्की यांचा काय प्रकार आहे. आता मात्र अश्विन हा भडकलेला असतो. तो म्हणतो की बस झालं आता, हे सगळं ना मी सहन नाही करू शकणार. हे ना सगळं आता माझ्या कल्पनेच्या पलीकडे जातंय, त्यामुळे बस झालाय आता हा सगळा खेळ. अश्विन चिडूनच आता तिथून निघालेला असतो. प्रिया आणि नागराज दोघेही घाबरतात
की आता नेमकं करायचं तरी काय. तर अश्विन हा इथून निघालेला असताना अर्जुन घरी पोहोचतो. घरी पोहोचल्यानंतर त्याच्या डोक्यात एक वेगळंच टेन्शन असतं, म्हणजे जे काही घडलंय त्याबद्दल त्याला खूप त्रास होत असतो. आता अर्जुन हा विचार करतो की मी काय करू, म्हणजे घरात हे सगळं कसं सांगू. सायली ही विचार करत असते की अर्जुन सर काय झालंय, आणि अस्मिता तिथून बोलते की अरे अर्जुन मला सांग, तू आज मला इतके कॉल्स का बरं करत होतास, तुला इतकी माझी आज आठवण येत होती. तेव्हा मग तो म्हणतो की हो येत होती, खूप आठवण येत होती. तेव्हा अस्मिता म्हणते की स्ट्रेंज, म्हणजे अर्जुन सुभेदार फक्त आपल्या बायकोचीच आठवण काढतो आणि तिलाच कॉल करतो असं वाटलं होतं मला पण आज. चक्क तू माझी आठवण काढ. त्यावेळेस मग तो म्हणतो की हो काढली. का मी माझ्या बहिणीची आठवण काढू शकत नाही का. अस्मिता म्हणते की नाही रे, असं नाही म्हणत मी. तेव्हा मग तो म्हणतो की डॅड मला एकच गोष्ट समजते, ती म्हणजे मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो. मी माझ्या बायकोशिवाय दुसऱ्या कोणत्याही परिस्थितीकडे पाहतही नाही, आणि माझी फॅमिली ही माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे. त्यामुळे किती काही झालं तरीही मी अशा व्यक्तीला अजिबातच माफ करू शकणार नाही, जो माझ्या घरातल्या व्यक्तीला दुखवण्याचा प्रयत्न करेल. अस्मिता म्हणते की अरे हो अर्जुन, मी काय बोलते आणि तू काय बोलतोस म्हणजे मला कळत नाहीये, तुला नेमकं काय म्हणायचं ते. त्यावर अर्जुन म्हणतो की हे बघ अस्मिताई, मी आता तुला एकच सांगेन, तू आमच्यासाठी खरंच खूप महत्वाची आहे. आणि हो असेल माझा सायलीवर जीव, परंतु माझा तुझ्यावरही तितका जीव आहे. आणि तू प्लीज स्वतःची काळजी घे. स्वतःला जब काहीही झालं तरीही आम्ही सगळे तुझ्या बाजूने आहोत. मी तुझ्या बाजूने आहे. आयुष्यभर मी तुझ्या सोबत आहे. तुला एकटे वाटण्याची गरज नाही. अस्मिताला असं बोलून तो तिथून निघून जातो. त्याच्या डोळ्यातही पाणी येतं. अस्मिता म्हणते की आज झालंय काय याला. त्यावर सायली तिथून बघते आणि म्हणते की नक्कीच काहीतरी झालंय. अर्जुन सरांना त्याशिवाय नाही असे वागणार नाहीत. आता अर्जुन हा फ्रेश होऊन त्याच्या रूममध्ये काम करत बसलेला असतो आणि अर्जुनकडे सायली येते आणि त्याला विचारते की अर्जुन सर काय झालंय, म्हणजे तुम्ही असे का बघताय. आज तुमच्या वागण्यामध्ये मला काहीतरी बदल जाणवून येतोय. त्यावर आता अर्जुन म्हणायला लागतो की सायली हे बघ, मग मला कळते की मी चुकत असेन कदाचित, पण मी कधी चुकीचं वागणार नाही. सायली म्हणते हो मला माहिती अर्जुन सर, तुम्ही असं का म्हणताय, पण आणि कशाला स्वतःला चुकीचं ठरवताय. प्लीज असं काही चुकीचा विचार करू नका. त्यावेळेला मग आता अर्जुन म्हणतो की सायली, एकच गोष्ट मला समजते की मला खूप वाईट वाटत या सगळ्या गोष्टीचं. सायली म्हणते की मला कळलंय अर्जुन सर, तुम्ही अस्मितांबद्दल खूप बोलत होतात. काही प्रॉब्लेम झाले का, त्यांच्याविषयी काही झाले तर प्लीज तसं सांगा मला. माझ्यापासून तुम्ही काही लपवू शकत नाही आणि तुमचा चेहरा खूप पडलेला आहे. अर्जुन आता सगळी काही गोष्ट तिला सांगायला सुरुवात करतो. आता सचिन बद्दलच सगळं कटकारस्थान ऐकल्यानंतर सायलीला जबरदस्त धक्काच बसतो. ती म्हणते की काय अर्जुन सर, म्हणजे आतापर्यंत जे काही बोलत होते अस्मिता ताई ते सगळं खरं आहे की सचिन भाऊजींच बाहेर लुखड आहे. याचा अर्थ त्याही बोलत होत्या, म्हणजेच त्यांचे सिक्स सेन्स जे बायकांचे असतात ते अगदी खरे होते. त्यांच्या नव्या बाबतीत खरंच खूप मोठी गोष्ट मला कळत नाहीये. मी काय करू आता, काय बोलाव हे तिला काहीच कळत नसतं. त्यानंतर मग आता इथे ही सगळी गोष्ट अर्जुन आणि सायली हे घरी सांगतात, म्हणजेच अस्मिता सोडून कल्पना आणि प्रताप यांच्या कानावर ती गोष्ट घालतो. आणि मग हे ऐकल्यावर कल्पना आणि प्रताप यांनाही धक्काच बसलेला असतो की हे सगळं आता काय करायचं. अस्मिताची इतकी नाजूक तब्येत असताना जर तिला हे काही कळलं तर तिच्यावर आणि बाळावर दोघांवरही काहीतरी गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे घरातले ठरवतात की काहीही झालं तरी हे आता यांच्या बाबतीत काहीही चुकीच घडू द्यायचं नाही. अर्जुन आणि सायली म्हणतात आपण अस्मिताईला न सांगता हा प्रकार घडवला पाहिजे, जेणेकरून किती काही झालं तरीही आपण तिलाने कळवता नाही. मग
डिलिव्हरी झाल्यानंतर तिला सांगण्याचा सगळेजण ठरवतात. अस्मिता ही बाहेर गेलेली असताना तेवढ्यातच तिथे योगासाठी वगैरे जात असताना सचिनला हे तेवढ्यातच बोलावून घेतात आणि सचिनची सगळे जण खरडपट्टी काढतात. म्हणजे तो जे काही वागलाय त्याबद्दल सगळे जण त्याला आता जाब विचारत असतात. त्याचप्रमाणे कल्पना म्हणते की सचिन, तुझे हे वागणं आहे ते अजिबातच आम्हाला पटलेलं नाहीये. अरे हे काय करतोस तू? तुला तरी कळते म्हणजे तू इतक्या टोकाला जाऊन वागलास. अस्मिता कुठे चुकली होती सांग ना. कल्पना आता खूप चिडते आणि त्याच्या सनासन कानाखाली वाजवते आणि म्हणते की हे बघ, हे जे काही तुझं वागणं आहे ना हे आम्हाला अजिबातच पटलेलं नाहीये. तुझं वागणं हे आम्हाला आता तुला या घरात ना काही स्थान नाहीये. कोणाला काय बोलावं तेच कळत नसतं. कारण सचिन सारखा एकदम जबाबदार जावई असं वागला त्यामुळे प्रत्येकाला धक्काच बसतो. तर कल्पना आणि प्रताप म्हणतात की आतापासून तुला आम्ही मुलगा म्हणत होतो. तुला आता आम्ही मुलाची काय जाव्याची पण जागा देऊ शकत नाही. कारण तू आमच्या मुलीसोबत खूप मोठी प्रतारणा केली आहे आणि तेही तिच्या इतक्या नाजूक अवस्थेमध्ये. त्यामुळे आता तू अजिबातच आमच्या नजरेत भरू शकत नाहीस. आणि एक गोष्ट नक्की की सचिन, तुझ्या आई वडिलांशी आम्ही बोलून तर घेणारच आहोत, पण एक आता गोष्ट ती म्हणजे की हे बघ, आम्ही डिव्होर्स पेपर तयार केलेत आणि त्यासाठी हे डिव्होर्स पेपर आहेत. याच्यावरती अस्मिताईची सही आम्ही नंतर घेऊच, परंतु तू याच्यावरती आत्ताच्या आत्ता सही कर असं म्हणून आता ते अश्विनला असंही करायला भाग पाडत असतात. कारण की हा जो काही प्रकार असतो हा प्रकार त्यांना संपवायचा असतो कायमचा. त्यामुळे हे सगळं आता ते करतात. त्याचप्रमाणे इथे अश्विनला देखील प्रियाच वेगळं सत्य समजलेलं असतं. तर आता नागराज आणि प्रियाच सत्य हे अश्विन घरच्या समोर उघड करणार का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.